मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ हे कायमच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात। मात्र त्यांचा मुलगा अनिकेत सराफ हा या सगळ्यापासून दूर असतो आणि तो भारतात त्यांच्याकडे राहत नसून कॅनडामध्ये असतो। अनेक मराठी कलाकारांची मुलं ही त्यांच्यासारखीच सिनेसृष्टीमध्ये काम करताना दिसतात। मात्र अनिकेतने आपला वेगळा मार्ग निवडला। तो शिकायला परदेशात गेला आणि तिथेच स्थायिक झाला। तो आता भारतात परत येऊ इच्छित नाही। त्यामागचं कारणही तसंच आहे। नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत निवेदिता सराफ यांनी त्यामागचं खरं कारणही सांगितलं। त्या म्हणाल्या तो उत्तम शेफ आहे, मात्र कोरोनामध्ये त्याची नोकरी गेली। आम्ही त्याला इकडे परत बोलवत होतो, मात्र तेव्हा त्याचं कॅनडाचं नागरिकत्व सुरू होतं म्हणून तो नाही आला। तो म्हणाला मी इथे काहीतरी काम शोधतो आणि त्याने तिथे इंग्लिश शिकवायला सुरुवात केली। तो उत्तम लिहितो, तो स्टोरी आणि पझलमध्ये इंग्लिश शिकवतो। त्याने तिथे इंग्लिशमधल्या नाटकांमध्येही काम केलंय। तसेच तो परत का येत नाहीये याबाबत बोलताना निवेदिता म्हणाल्या त्याला इथे परत यायचं नाहीये। आम्हाला दोघांनाही परदेशात जायची अजिबात हौस नाही, पण त्याला होती। त्याला जायचं होतं, त्याला तिथे राहायचं होतं। तिथे राहिला गेल्यानंतर तो म्हणतो की एका सर्वसामान्य माणसाचं जीवन हे आपल्या देशात खूपच अवघड आहे, ते तिथे थोडं सोपं आहे। तो म्हणाला की मी तुमच्या दोघांइतके नाही पैसे कमावू शकणार, फेमस नाही होऊ शकणार, पण मला पाहिजे तसं साधं जगणं मला या देशात जगता येतं, म्हणून मला तिथे जायचंय। आम्हालाही त्याला थांबवायचं नव्हतं, कारण तो खूपच खुश आहे। आजही जेव्हा तो इकडे येतो आणि आम्ही त्याला एअरपोर्टवर सोडायला जातो तेव्हा तो क्षण आमच्यासाठी खूपच अवघड असतो। परदेशात कधी तो आजारी पडला तर आपण तिथे नाहीयेत याचं खूप वाईटही आम्हाला वाटतं। त्यालाही आता अशोक आजारी पडला होता तेव्हा इथे येता आलं नाही याचं खूप वाईट वाटलं, पण त्याला जर तिथे राहून आनंद मिळतोय तर ठीक आहे, असे अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या।